पुणे शहरातील नवले पुलावरती भीषण अपघाताची घटना घडली असून 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेत। 3 ते 4 गाड्यांची धडक बसल्यामुळे हा अपघात घडलेला आहे आणि 2 कंटेनरमध्ये कार अडकल्यामुळे अनर्थ घडलाय। या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होता अशी माहिती सध्या समोर येते आणि अपघात इतका भीषण होता की आजूबाजूच्या वाहनांना देखील आग लागलेली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरती हा अपघात घडलाय। भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि समोरील त्या वाहनांना उडवल्यामुळे तो पुढे गेलेला आहे। कंटेनरने जवळपास 20 ते 25 वाहनांना धडक दिली आहे। दरम्यान 7 मृतदेह ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत। यामध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे। तर कारमधील 5ही प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि एकाच कुटुंबातील मुलगी आणि तिच्या आई-वडिलांचा यामध्ये समावेश आहे। तर 3 वर्षांची मुलगी ही तिच्या मित्राची मुलगी असल्याचं समोर आलंय। मृतांची नावं काय ती सुद्धा आपण बघूया। मोक्षिता रेड्डी वय वर्ष 3 लहान मुलगी आहे। शांता दाभाडे नवलकर यांची आई आहे। दत्तात्रय दाभाडे नवलकर यांचे वडील आहेत। धनंजय कोळी हे चालक होते, त्यांचाही यात मृत्यू झाला आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। वैभव, खरं तर अतिशय भीषण अपघात झाला, सध्याची काय परिस्थिती आहे? जखमी आहेत त्यांच्यावरती कुठे उपचार सुरू आहेत? ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। हे सगळं कुटुंब जे स्वाती नवलकर यांच्यासह त्यांच्या आई शांता दाभाडे, वडील दत्तात्रय दाभाडे, त्याच्याबरोबर मोक्षिता रेड्डी नावाची त्यांच्या परिचिताची मुलगी जी आहे 3 वर्षाची, जी चरोलीला राहते, तिलाही त्यांनी देवदर्शनाला जायचं म्हणून बोलवून घेतलेलं होतं। आणि धनंजय कोळी हा जो चालक आहे तोही या कुटुंबाच्या ओळखीचा होता आणि त्याच्यासोबतच मोक्षिता ही चरोलीहून या कुटुंबाकडे आलेली होती। आज संध्याकाळी ते नारायणपूरला देवदर्शनासाठी गेलेले होते आणि तिथून ते पुन्हा परत आल्यानंतर जिथं अपघात झालाय या अपघातापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती त्यांचं घर जे आहे ते होतं। वडगाव धायरी परिसरातल्या साई सत्कार सोसायटीमध्ये हे कुटुंब राहतं, त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या मागे। आणि तिथपर्यंत पोहोचायला फार फार तर आणखी 5 ते 7 मिनिटं त्यांना लागली असती, मात्र त्यापूर्वीच काळानं त्यांच्यावरती घाला घातलाय। अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। त्याचबरोबर ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झालेला होता त्याचा चालक आणि क्लिनर जो आहे त्यांची ओळख मात्र अजून पटू शकलेली नाही। त्यांच्या मृतदेहाचा पूर्ण कोळसा झालेला आहे। ही गाडी जी आहे ही स्विफ्ट डिझायर ही दोन्ही कंटेनरच्या मध्ये अडकल्यानंतर गाडीच्या सीएनजीच्या टाकीचाही स्फोट झाला, पेट्रोलच्या टाकीचाही स्फोट झाला आणि परिणामतः या गाडीतले 5ही जण मृत्युमुखी पडले, जळून मृत्युमुखी पडले। आणि त्याच्याबरोबर ज्या कंटेनरची धडक बसलेली होती मागे ब्रेक फेल कंटेनरची, त्याचे चालक आणि ड्रायव्हर जे आहेत त्यांचाही होरपळून मृत्यू झालाय। आणखी एक मृत्यू झालाय, तो मृतदेह ससून रुग्णालयामध्ये काही वेळामध्ये येईल, मात्र या नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो ससून रुग्णालयात पाहावत नाहीये। शांता दाभाडे आणि दत्तात्रय दाभाडे यांची आणखी मुलं जी एक मुलगा आणि एक मुलगी जी आहेत ते ससून रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि प्रचंड आक्रोश या दोघांचाही चालू आहे। अचानक हा अशा पद्धतीने ही घटना घडल्यामुळं आई वडिलांचं छत्र हरवल्यामुळे त्यांना या सगळ्यात काय करावं हे कळायला मार्ग नाहीये। पोलिसांनी अत्यंत शांततेने या कुटुंबाकडे ही माहिती सगळी विचारून घेतलेली होती, मात्र ही घटनाच इतकी दुर्दैवी आहे की त्याचा इतका मोठा शॉक। निश्चित वैभव, आणि या दृश्यांमधून सुद्धा याची भीषणता खरं तर लक्षात येते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।